साडी इलेव्हन आपले नील इलेव्हन संघाच्याच नाही, तर संपूर्ण जे आज पूर्ण संघ आहेत त्यांच्यावर सुद्धा मी जर रागावलो असेल, जर माझ्या कॉमेंटेटर कोणाचं मन दुखावलं असेल, तरी सुद्धा सर्वांची जाहीर माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चेतनजी, थँक्यू व्हेरी मच. तर आपले हे शब्द नेहमीच उत्साहवर्धक असतात आणि माणसांनी माफी मागणे हे सर्वात मोठं उदाहरण आहे. तर मॅच सुरुवात झाली आणि मॅच सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, तो म्हणजेच येस राजकिरण दादा, एक सूचना आहे. मगाशी इलेक्ट्रिसिटी खंडित झाल्यामुळे एक बक्षीस द्यायचं राहिलं होतं. मॅचेस होती, मॅच झाली होती रुबी 11 आणि जरीमरी आई यांच्या दरम्यान. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता नरेश मोकल. कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. येस, एक बक्षीस द्यायचं राहिलेलं आहे. नरेश दादा, आपणास विनंती असेल आपण कृपया करून आपलं बक्षीस घ्यावं. आणि जशी मॅच सुरुवात होईल आवाज येईल, तो म्हणजेच निश्चितच पाटील कोण बोलतंय, जगदीश मोकळ, प्लीज सुरुवात करा आपण, अशी विनंती आहे. धन्यवाद. तर सलामीची जोडी मैदानावर मयूर ठाकूर आणि साईनाथ ठाकूर यांच्या दरम्यान. मंडप डेकोरेटर आपण कुठे असाल, कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल, आयोजकांशी संपर्क साधा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अनिरुद्ध ठाकूर याचं काही चेंडू टाकून झाले आहेत. सामोरे जाईल मयूर ठाकूर. अकुट टप्प्याचा चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, खणखणीत षटकार. डीजे थँक्यू डीजे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अनिल ठाकूर यानं धावा खर्च केले आहेत 14. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूंचा खेळ बाकी. तर सलामीला आलेली जोडी मयूर ठाकूर आणि साईनाथ ठाकूर. 14. एक नो बॉल होता. ओके ओके, सॉरी. 15 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक अनिल ठाकूर याचे. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूचे सांगता होतोय, कमबॅक करतोय अनिल ठाकूर. आता धावसंख्या मंद. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 15, बिनबाद 15 अशी धावसंख्या गावधनी संघाची. पुन्हा एकदा अनिरुद्ध तयार आपल्या गोलंदाजाच्या मार्कवर, तर तिकडं मयूर ठाकूर तयार आपल्या फलंदाजाच्या मार्कवर. अकुट टप्प्याचा चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, मास. 1 धावेनं संघ पुढे सरसावतोय. बिनबाद 16 धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 16. अनिरुद्ध ठाकूर महागडं षटक ठरलं याचं. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू वारंवार आणि खणखणीत षटकार. डीजे खराब चेंडू आणि फ्री हिट असेल हा चेंडू. महागडं षटक झालंय अनिरुद्ध ठाकूर यांनी. 23, बिनबाद 23 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल. विलंब करू नका, विनंती असेल.
फ्री हिट असेल ही. शेवटचा चेंडू. 23 धावा, बिनबाद 23. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करतोय साईनाथ ठाकूर. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 24. माझी खासदार सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला नवीन गोलंदाज करण मोकल. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करील. 10-15 पावलांचा रणअप असेल त्याचा. तर स्ट्राईक लायतो साईनाथ ठाकूर. लो फुटात पद्धतीचा चेंडू होता. चेंडू उंच उडतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेला मात्र नाकार देतोय साईनाथ ठाकूर. धावसंख्या 1 पुढे सरसावतोय. बिनबाद 25च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकून झालाय करण मोकल याचा. पहिल्या सत्रात धावसंख्या होती ती 24. अनिरुद्ध यांचं मागडं षटक म्हणता येईल पहिलं. दुसरं षटक प्रगतीपथावर करण मोकल याचं. सुरेख गोलंदाजी. टप्प्याचा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर. बिनबाद 25. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल करण मोकल याची. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र पंच आम्हाला दोन्ही हात जमिनीला समांतर करून खराब चेंडूचा इशारा दर्शवतायत. धावसंख्या होती ती बिनबाद 26. करण मोकल. टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हुकतोय, चुकतोय. धावसंख्या मात्र स्थिर होतोय. बिनबाद 26 धावसंख्या. गावधणी संघाची. करण मोकल याचे काही चेंडू शिल्लक या षटकातील. कुटारा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. झेलबाद होतोय तो. मोठा हादरा बसतोय गावधणी संघाला. थँक्यू डीजे. मयुर्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज शिवम मोकल. शिवम मोकल सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहेत गावधनी संघाचा. करणचे या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. टप्प्याचा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करतोय. सुंदर क्षेत्रक्षण. आणि हा खणखणीत चौकार.
थँक्यू डीजे. रुबी 11 संघाचा जर विचार केला तर पहिलं सत्र हाताळलं होतं अनिरुद्ध ठाकूर यानं. पहिल्या सत्रात धावसंख्या होत्या त्या 24. सॉरी, रोनव 11 पहिलं षटक हाताळलं होतं अनिरुद्ध ठाकूर यानं. तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या उभारली होती ती 24. 24 धावा दिल्या आहेत अनिरुद्ध ठाकूर यानं. त्याच्यामध्ये 2 नो बॉल. कुणाल ठाकूर कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कुणाल ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर आता सांघिक तिसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला मितेश ठाकूर. तर त्याला सामोरे जाईल तो साईनाथ ठाकूर. एक धाकड फलंदाज असेल गावधनी संघाचा. 8 धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या साईनाथ ठाकूर याची 8 आहे. तिसरं षटक सामोरे जाईल साईनाथ ठाकूर. अकुटप्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चाललेला चेंडू चौकाराच्या दिशेने खणखणीत चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतोय साईनाथ ठाकूर. मितेश ठाकूर याचा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मितेश ठाकूर याचा पहिल्या चेंडूवर चौकार मारण्यात यशस्वी ठरला साईनाथ ठाकूर. पुन्हा अकुटाप्या चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि हा पण खणखणीत चौकार. डीजे अडतीस धावसंख्या झाली आहे. दोन चेंडूंवर 2 चौकार लगावले आहेत ते साईनाथ ठाकूर यांनी. एक धाकड फलंदाज गावधानी संघाचा आपल्या फलंदाजाच्या मार्ग फुटावा चेंडू होता. पुन्हा एकदा भिरकावून लावलाय. हा पण खणखणीत षटकार. डीजे थँक्यू डीजे. मितेशाची पिस्स उपटून काढली ती साईनाथ ठाकूर यानं. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार. धावसंख्या झाली आहे ती एक बाद 44. 44 धावसंख्या गावधनी संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले आहेत. बाकी 3 चेंडू राहिली आहेत. सामोरे जाईल साईनाथ ठाकूर. एक धाकड फलंदाज. अकुटाप्या चेंडू होता. कव्हर रिजनच्या दिशेनं सुंदर षटकार. डीजे धावसंख्या झाली ती 50. गावधनी संघाची. साईनाथ वैयक्तिक खेळतोय 28 धावसंख्येवर. वैयक्तिक धावसंख्या साईनाथच्या 28. संघाची धावसंख्या 50. पुन्हा एकदा अकुटाप्या चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. डीजे आठ चेंडू आणि 34 वैयक्तिक धावसंख्या साईनाथ ठाकूर याची. 8 चेंडू मध्ये 34 धावसंख्येवर खेळतोय साईनाथ ठाकूर. तर संघाची धावसंख्या झाली आहे एक बाद 56. पुन्हा एकदा षटकार. सुरेख फलंदाजी साईनाथ ठाकूर याची. डीजे
थँक्यू डीजे. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल ती साईनाथ ठाकूर याची. 40+ संघाचा हा फलंदाज. संघाची धावसंख्या झाली आहे ती 62 आणि साईनाथ खेळतोय वैयक्तिक 40 या धावसंख्येवर. 9 चेंडू 40 धावा वैयक्तिक साईनाथ ठाकूर याच्या. तर संघाची धावसंख्या 62. तिसरं षटक संपुष्टात. शेवटचे 12 चेंडू. 12 चेंडू मध्ये किती धावा उभारतायत आपल्या संघासाठी बघूया. बॉल बॉल. शेवटचे 12 चेंडू असतील. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अजूनपर्यंत भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चौथं षटक. सांगितलं चौथं तर वैयक्तिक पहिलं विशाल. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करीत 10-15 पावलांचा रनअप. त्याला सामोरे जाईल शिवम मोकल. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल. दुसरा हादरा बसतोय गावदेवी संघाला. सर्व संघनायकांना सूचना आहे, संघमालकांना सूचना आहे, जी बक्षिसं दिली जातील त्यांचा जो काही आलेख असेल किंवा आकडेमोड असेल ती ह्या मॅच पर्यंतचीच असेल. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. उदाहरणार्थ उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक जे काही आहे ते आतापर्यंत लीग मॅच मधल्याच ज्या धावा असतील किंवा विकेट्स असतील किंवा कॅच असतील त्या काउंट केल्या जातील. आता इथून पुढे म्हणजेच सेमीफायनल पासून पुढच्या धावा, विकेट्स काउंट केले जाणार नाहीयेत. धन्यवाद राजकिन दादा. आणि येस, आणि ते 8 टीम्स पैकी कोणालाही जाऊ शकतं ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. असं नाहीये की जे सुपर 4 ला संघ जातील त्यांनाच मिळतील. ज्यांचा परफॉर्मन्स पूर्ण लीग मध्ये चांगला झालाय, ह्या मॅच पर्यंत चांगला झालाय, त्या 8 टीम्स पैकी कोणालाही ती बक्षिसं जाऊ शकतील. सुपर 4च्याच टीमला दिली जातील असं काही नाहीये. असं आयोजकांची स्पष्ट आणि एक योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. ओटी कॉम्बॉक्स. धन्यवाद दादा. तिसरा चेंडूवर खरपूस समाचार घेतोय साईनाथ ठाकूर. खणखणी चक्का डीजे. साईनाथ ठाकूर याचं कौतुक करावं लागेल. 46 धावसंख्येवर खेळताय. वैयक्तिक धावसंख्या 46 तर संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 69. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आत्ता मात्र पंच आम्हाला दोन्ही हात जमिनीला समांतर करून खराब चेंडूचा इशारा दर्शवतायत. धावसंख्या 1 न पुरा सरसावतोय. धावसंख्या होती ती 2 बाद 70. चौथं षटक प्रगतीपथावर असताना विशाल याचं 70 धावसंख्या, 2 बाद 70 अशी धावसंख्या गावधनी संघाची. पुन्हा एकदा साईनाथ आपल्या फलंदाजीच्या मार्कवर. अकुटापाया चेंडू होता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धत चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल बाद होतोय. साईनाथ ठाकूरला तंबूचा रस्ता. डीजे. थँक्यू डीजे. साईनाथ ठाकूरची जर फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो याला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 11 चेंडू 46 धावांची
खेळी केली ती साईनाथ ठाकूर यांनी आणि आता मात्र चालले आहे तो आमच्या 40+ संघाचा मंगेश मोकल, एक धडाकेबाज फलंदाज. चौकार षटकार मारण्याची ज्याच्यामध्ये जी ख्यासियत आहे तो मंगेश मोकल आपल्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध. तर धीरज भाई, मंगेश मोकलने आता नवीन स्टाईल केली बघा. एक मिशी वेगळ्याच पद्धतीची आहे आणि काय याच्या मागचं राज काय आहे? तर याच्या मागचा दादा राज असा आहे की त्याला एक सुवर्ण संधी आली होती आपल्या याच्यामध्ये. आपलं एक पिक्चर आलं होतं साऊथचं, पण त्यांनी फेटाळून लावलं तीही. मला बोलतं जायचं नाही त्याच्यामध्ये, मी बघतोय काय करायचं ते. त्याच्यामुळे मग ते त्यांनी सुट्टी नाही भेटत त्याला. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू होता. चौकार, खणखणीत चौकार पहिल्या चेंडूवर. डीजे कितना भी बूढ़ा हो जाए, शिकार करना नहीं छोड़ता. जरूर जरूर दादा जरूर. आता मात्र विशालचा खरपूस समाचार घेतलाय तो मंगेश मोकल यानं. पुढचा चेंडू अकुटप्याचा चेंडू होता. पंच आम्हाला खराब चेंडूचा इशारा दर्शवतात. दोन्ही हात जमिनीला समांतर करून पुन्हा एकदा धावसंख्या 1 पुढे सरता धावसंख्या होते ती 2 बाद. तीन बाद 71. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि धावचीच्या रूपानं फलंदाज बाद. डीजे बाद 75 अशी धावसंख्या गावधवनी संघाची. तर मंगेश मोकल याची जागा भरून काढण्यात आली नवीन फलंदाज वैभव म्हात्रे. केला तर पहिलं षटक हाताळलं होतं अनिरुद्ध ठाकूर, धावा खर्च केल्या 24. दुसरं षटक हाताळलं होतं करण मोकल यानं, धावा खर्च केल्यात 6. तर तिसरं षटक महागडं होतं मितेश ठाकूर याचं, धावा खर्च केल्या होत्या 32. आणि चौथं षटक हाताळलं होतं विशाल यानं, धावा खर्च केल्या होत्या 13. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 75 75. शेवटचे षटक शिल्लक होत असेल. 5वं षटक, हाणामारीचं षटक म्हणता येईल याला. तर सांघिक 5वं तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला नवीन गोलंदाज पार्थ तांडेल. बॅट्समन असेल राहुल कडू आणि वैभव म्हात्रे अशी गोड जोडी मैदानामध्ये. राहुल कडूचा विचार केला तर एक आक्रमक असा फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यात तरवेज. उजव्या हाताचा फलंदाज आहे राहुल कडू. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू फसतोय, हुकतोय, चुकतोय. क्षेत्ररक्षक आपली जागा मात्र चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धाव संख्या स्थिर 4 बाद 75. येणारी 5 चेंडू मध्ये राहुल कडू किती धावसंख्या उभारतोय आपल्या संघासाठी बघूया. पुढचा चेंडू राहुल याला,
पुन्हा एकदा खराब चेंडू. चार बाद 76 धावसंख्या झाली आहे. पुढचा चेंडू राहुल याला. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मंदिरावर. बिग 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 हिट डीजे. आणि हा चेंडू आता मात्र खरपूस समाचार घेतोय राहुल कडू. दोन गोष्टीचं भान ठेवा. अन्नाचा कण फेकू नका. अन्न नाल्यात फेकू. बघा तुम्ही चाटून चाटून हा चेंडू शॉर्ट पे चेंडू. या षटकातील 2 चेंडू फेकून झाले आहेत. 4 चेंडू शिल्लक असतील. पार्थ तांडेल आपल्या गोलंदाजाच्या मार्कवर, तर तिकडे राहुल कडू आपल्या फलंदाजाच्या मार्कवर. खुखार फलंदाज. आखूड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा खणखणीत षटकार डीजे. चेंडू बाकी असतील पार्थ याचे. धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 88. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील पार्थ याचे. तर राहुल कडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खणखणीत षटकार राहुल कडू याच्या बॅट मधून आलेला डीजे. डीजे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 94. 94 धावसंख्या. 4 गडी बाद. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा राहुल कडू एक आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न. पुन्हा एकदा खणखणीत षटकार डीजे. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 100. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. बघूया हायेस्ट स्कोर होईल का. मगाशी धावसंख्या उभारली होती नील 11 संघाने 102 आणि 103 धावांचं मोठंसं आव्हान उभं केलं होतं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 100. 4 बाद 100. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पार्थ याचा. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. षटक संपतोय. धावसंख्या होतोय ती मात्र 4 बाद 100. आई माझी
सामन्याचा पूर्वार्ध संपतोय तर सामन्याच्या उत्तरार्धात सुरुवात होतोय. प्रथम गावदेवी संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं होतं. तर गावदेवी संघाने धावसंख्या उभारली आहे ती 100-101 धावांचं मोठं डोंगर उभं केलंय समोरच्या संघापुढं. बॉल चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. तर थोडीशी घाई करा मित्रांनो, अजून भरपूर अशा मॅचेस बाकी आहेत. जर इथून हा सामना रोनो 11 जिंकला तर मात्र तर विनंती असेल मनीष पाटील याचं पुढचं समालोचन करतील. मनीष पाटील यायचं आहे त्यांना. चला घाई करा, कारण इथून मात्र कोण जिंकेल याच्यावरती पुढच्या मॅचेस ठरणार आहेत. कारण जर धावा डिफेंड झाल्या तर मात्र पुढे आपल्याला सहज जाता येईल. चला उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे पुनश्च एकदा श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकडे आयोजित नावेकडे प्रीमियर लीग 2025 इथून खर तर महत्वाचा सामना असेल तो अर्थातच बॅटिंग करणारा संघ रोनो 11 या संघाला इथून रन्स टोटल बनवायचे त्या म्हणजे 101 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खर तर बिनबाद एक अशी संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. टिक फॉर टॅग दशार्षाचं प्रत्युत्तर द्यायचं आहे, परंतु एज अँड टेकन फर्स्ट विकेट डाऊन टीम रोनो 11 संघाला दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये खर तर एक गडी बाद एक धावसंख्या आपण पाहतोय. साहेबरीत लाईव्हची संपूर्ण टीम आमच्या समेत आज संपूर्ण दिवसभरामध्ये पहा विशाल आलाय आणि विशालला सुवर्ण संधी. जर संलग्न 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकले तर मनोज राठोड यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळी आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. बॅटन बॉलचं समीकरण नाही त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. इथून जशास तसं प्रत्युत्तर द्यायचं आहे. सपना पूरा करना है तो तपना पडेगा. हर दिन हर रात खुद से लढना पडेगा. इथून रडायचं नाही तर लढायचं आहे. आम्हाला आमच्या संघासाठी संघ मालकासाठी खेळायचं आहे. रोनो 11 आणि त्यांना फाईट करेल खर तर टीम यावेळी चेंडू वेग आणि वेग पाहायला मिळाला. शिवम मोकडला पण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय, ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत. 4 मध्ये 1 रन्स खर्च केले आणि 1 विकेट देखील प्राप्त केले. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला साहेब लाईव्हच्या माध्यमातून. घरभरल्या जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहताय ते सर्व प्रेक्षक मायबाबांचं
या स्पर्धेमध्ये असेल सरच स्वागत. षटकातील 5वा चेंडू रॅट ओव्हर द विकेट्स ना 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन यावेळेस आणखीन एक आडव्या बॅटनं खेळायचा होता, परंतु बॅटचा फ्लो ओपन करून देत नाहीये गोलंदाज शिवम मोकल. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी चालू आहे. वारंवार निर्धाव चेंडू खेळला जातोय. विशाल हा खेळाडू की ज्याला 6 षटकारांसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. इथून मोठा फटका खेळायचा होता, परंतु 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरनं संपलोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुण तालिकेवरती रोनक 11 संघाची 1 गडी बाद 1 धावसंख्या. सन्मान दिलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला आता गोलंदाजी ट्रॅक वरती सांघिक दुसरं तर आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन साईनाथ ठाकूर हा गोलंदाज. ऑन स्ट्राईक आपण करण मोकलला पाहतोय. आता येणार 4 षटकामध्ये 100 रन्स बनवायचे. त्यातील पहिला चेंडू फुलर लेंथ हाताला होता. बॅटन बॉलचा समीकरण नाही, क्षेत्ररक्षण झालंय खराब. फेकी देखील अतिशय त्यापेक्षा खराब. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये होईल का? तसं काही होणार नाही. मिळतील या चेंडूवरती 2 रन्स. दुहेरीच्या सायनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुण तालिकेवरती 1 गडी बाद 3 धावसंख्या. साईनाथ आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. अटर सेतू एंड करणं स्विच हिटचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नांना अपयश. खरं तर स्विच हिटचा प्रयत्न म्हणजे नक्की काय? लगी तो वार नाही तो बरबाद. यावेळेस बरबाद करून टाकले गोलंदाज साईनाथनं. खर तर धावसंख्येचा डोंगर आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलात 102 रन्स बनल्यात. या सामन्यामध्ये तब्बल 100 बनले. इथून आता धावा बनतायत या मैदानावर. इथून खर तर स्लॉक स्वीप करायचा होता. बॉल आलाय निश्चित लॉंग स्टॉप रिझन कडे. आउटफील्ड आहे पास. रन्स मिळतील 4. या इनिंग मधील हा पहिला चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 1 बाद 7 या आकड्यावरती. फार मोठं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करायचं आहे रोनव 11 या संघाला. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस बॅटच्या फ्लोला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु एलिमिनेशन राहिलंय कमी. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती पोहोचले. पकडला जातोय झेल आणि इथून संपुष्टात येतोय करण मोकल या खेळाडूचा खेळ. दुसरा धक्का सर्वेशच्या रूपानं आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये मितेश आलाय 4थ्या क्रमांकावरती. मितेश आणि विशाल या 2 खेळाडूंना आता डाव सावरावा लागेल आणि तो डाव सावरण्यासाठी आता तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. यावेळेसचा लोवर फुल टॉस चेंडू. एलिमिनेशन राहिले कमी. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. इथून आणखीन एक धक्का टीम रोनव 11 संघाला. खर तर झेल पकडल्यानंतर तिथल्या क्षेत्ररक्षकाचं आपण सेलिब्रेशन पाहिलं. खर तर हा उत्साह असतो, हा विश्वास असतो आणि त्या विश्वासाला साध्य करत असताना खर तर आपण पाहिला तिथे क्षेत्ररक्षक होता ज्यांचं नाव
शुभम यांचा पण शुभम मात्र यांचं सेलिब्रेशन पाहिलं बंटी या नावानं प्रसिद्ध असणारे खरं तर हे खेळाडू आहेत. आज ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही फक्त आणि फक्त 2 दिवस आमच्या गावासाठी खेळणार आहोत. पार्थ तांडेल यावेळेस इनफिल्डला भेदून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. फक्त आणि फक्त एकच रन्स कंप्लीट केली जाईल. या एकेरीनं धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 8 भरते. खरं तर तुम्हाला तब्बल 101 रन्स बनवायचे आहेत आणि त्यातून पहिले 2 षटकं संपल्यानंतर 3 गडी बाद 8 या आकड्यावरती. दुसरं षटक 7 धावसंख्येचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती 101 रन्स बनवत असताना टीम रोनक 11 संघाची झालेली पडझड आपण पाहतोय. येणारे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 93 ची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये आता खरं तर हाणामारी फटकेबाजी करावी लागेल. 31 रन्स प्रत्येक षटकामागे तुम्हाला बनवाव्या लागतील. बहुत मेहनत लगती है साम्राज्य बनाने में, पर जब बनती है तो राजा भी आप ही होते हैं. इथून खरं तर मेहनत करायची आहे आणि मेहनत बनवून खरं तर या मैदानावरती आपलं अधिराज्य राजासारखं मन करायचं आहे. आपल्या संघाच्या संघ मालकाला संघ नायकाला आणि आपल्या संघाला जर विजयी करून द्यायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 31 रन्स बनवावे लागतील. 18 चेंडू आणि 93 ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर ठाकूर आलाय. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन त्याच्या समोर आता पार्थ खरं तर अपकमिंग यंगस्टर फ्रॉम नावाखाडी टेनिस क्रिकेट येणारं भविष्य असेल पार्थ कडून. परंतु इथून आता खरं तर महत्वाची मॅच आहे. इथून सामना महत्वाचा आहे तो अर्थातच रोनक 11 या संघाटी यावेळेस सोडून दिलाय. क्वालिफाईड पंचांचा स्क्वेअरचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 बाद 9 या आकड्यावरती. पहिली 2 षटकं काय कमालीची राहिले ज्यामध्ये शिवम मोकलनं फक्त 1 रन्स खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये साईनाथ ठाकूरला ज्यानं 7 रन्स खर्च केल्यात. तिसरं षटक मयूर आलाय त्यानं पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय. यावेळेसचा चेंडू खोलामध्ये फेकलाय. इथून खरं तर आणखीन एक खेळाडू पायचीच्या स्वरूपात बॅक टू दी पॅव्हेलियन. चौथा धक्का टीम रोनक 11 या संघाला. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी चालू आहे. आपण पाहताय गावधनी या संघाचे 4 बाद 9 खरं तर पूर्वार्धामध्ये तब्बल 100 रन्स बनवल्यात आणि इथून जरी 100 रन्स बनवले असल्या ना तरी देखील आमचे गोलंदाज या रन्स सहजासहजी देणार नाही आहेत हे सांगणारी गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. त्यानंतर चला आम्ही विनंती करू नरेश दादा पाटील यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला आणि आल्या आल्या खरं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जेल इथून जमिनीला दान केला जातोय. चांगले प्रयत्न केले होते. खेळाडू मैदानामध्ये आलाय ना अनिरुद्ध आलेत आणि त्याने अगदी पहिल्या चेंडूवरती खरं तर एकेरीनं आपला श्री गणेश केलाय. वैयक्तिक खातं गोलय तर संघ जाऊन पोहोचलाय. 14 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 10 वरती. 4 बाद 10 इथून खरं तर फार आव्हान आता एक कठीण होत चाललंय. सुरुवातीच्या गोलंदाजानं खरं तर प्रेशर केलं. प्रेशर रिलीज करणारी गोलंदाजी केली आणि तदनंतर इथून खरं तर कमबॅक करण्याचं नावही करून दिलेलं नाहीये रोनक 11 या संघाला. आणखी एक खेळाडू जेलचीच्या स्वरूपात बाद. चितच रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. खर तर अखंड हिंदवी स्वराज्याचा राजा झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा.
राजा शिवछत्रपतींचं आपण सुमधुर संगीत ऐकलं. जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानाकडे. यावेळेस चेंडू लॉफ्ट तर केलंय, परंतु निश्चितच आणखीन एक धक्का आहे का? येस, या पंच देखील आम्हाला कळवतात की आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला. इथून मेहनत करायची आहे टीम रोनप 11 या संघाला. परंतु आता जर समीकरणाचा विचार करायला गेलात ना, तर समीकरण नेमून ठेपलंय. चौदा चेंडू 14 मध्ये 91 रन्स बनवायचे आहेत. नवीन खेळाडू अजय कडू मैदानामध्ये आलेत. 14 मध्ये 91. आता खरं तर या सामन्यावरती अधिराज्य गाजवलाय तो टीम गावधनी या संघानं. खरं तर एका हाताला फ्रॅक्चर असून सुद्धा आज संघाचा संघनायक आपण पाहताय की ज्याच्यामध्ये क्षमता आहे एका हाताने खरं तर षटकार ठोकण्याची. यावेळेस एलिमिनेशन राहिले कमी. या संघाचा संघनायक आल्या पावली माघारी. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहताय. खर तर मयूर आहे आणि त्याने खर तर विकेट हॅट्रिक संपादित केले. संलग्न 3 चेंडू मध्ये 3 विकेट्स मिळवल्यात आणि इथून खर तर आता पारनं जड केलं टीम रोनप 11 या संघाचं. येणारे आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये रन्स बनवायचे आहेत, त्या म्हणजे 91. खर तर फार मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना झालेली खेळाडूंची दमछाक आणि त्या दमछाकी मुलेच खर तर टीम गावधनी संघानं या सामन्यावरती अधिराज्य गाजवलाय. प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार आला तरी देखील रोनप 11 संघ जिंकू शकणार नाहीये. इथून खर तर खेळाडू आलेत आणि संलग्न 4थ्या चेंडूवरती 4था विकेट्स मिळवलाय गोलंदाज मयूर या गोलंदाजानं. अशा रीतीने 3 षटकं संपली जातात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणतालिकेवर आहे, ती म्हणजे 10 धावसंख्या. पहा याच्यानंतर खर तर आपल्याला 4 खर तर मयूरनं या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली, ज्यामध्ये 1 रन देऊन 5 विकेट्स मिळवल्यात. खर तर आता निश्चितच अफलातून गोलंदाजी राहिले. आता 12 मध्ये 91 ची गरज आहे. यावेळेस स्विंग अँड मिस. खर तर चेंडू मधून खर तर गती काढून घेतली होती. बॅटन बॉलचं समीकरण नाही, निर्धाव चेंडूची सांगता. 11 बॉल 91 ची गरज. यावेळेस ऑन साइडला अगदी खर तर विजयाचं अंतर कमी करायचं आहे हे सांगताना ठोकलाय सिक्सर. चला साहिल इंटरप्राइजेसचे संघनायक, त्यानंतर मला वाटतंय रुबी 11 रुबी इंटरप्राइजेस ना की 11 रुबी 11. त्यानंतर तिसरा संघ चेतनचा संघ कुठला? आई गावदेवी प्रसन्न. आणि याच्यातून जिंकणारा संघ. या विल्यमचा चेंडू इथून पॉइंटच्या डोक्यावरून
ढकलून दिलंय. बॉल झाला पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. येईल चौकार. आपण वर्षदला पाहताय ज्याच्यावरती आक्रमण पहिला चेंडू डॉट आल्यानंतर नंतर 6 मारलाय तर नंतर चौकार आहे. चला सर्व संघाचे संघनायक याचा आहे. यावेळी लिस्टचा चेंडू इथून झेल होईल का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा ठोकलाय सिक्सर. थँक्यू. 8 गडी बाद 20 धावसंख्या 26 धावसंख्या. इथून आणखीन एक मोठा फटका, परंतु चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मयूर यानं पकडला झेल आणि संपुष्टात येईल. खेळाडू अनिरुद्ध ची जोडी मैदानामध्ये. या सामन्यामध्ये खरं तर सर्वांना फलंदाजी मिळाली. 9 बाद 26 आणि आता शेवटचं खेळाडू मैदानामध्ये संघाचे संघ मालक केतन आलेत. दोन्ही पण मालक आहेत म्हणजे पहा केतन आणि अक्षय हे दोन्ही पण संघाचे मालक आहेत. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न. बॉलला दिलं फेकून. बॉल जाईल एका टप्प्याने फरार. रन्स मिळतील 4. चार षटक संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9 बाद 30 एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. हे सामने नको आहेत प्रेक्षक मायबापांना. प्रेक्षक मायबापांना षटकार चौकार हवेत. प्रेक्षक मायबापांना विकेट्स हव्यात. प्रेक्षक मायबापांची मने जिंकणारे सामने हवेत. परंतु हा सामना आपण एकतर्फी पाहतोय. 4 षटक संपलेत. 9 गडी बाद 30 धावसंख्या. शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ज्याचं नाव आहे मंगेश शालेत. पहिलं षटक औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची आणि इथून चला 4 संघ आणि 4 संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या वेळेचा चेंडू वेगावरती स्वार होणारा फेकला होता. बॅटन बॉलचं समीकरण नाही. निर्धाव चेंडू ते सांगता. उर्वरित या मॅच मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी, जिथे 100 रन झाल्यानंतर खरं तर पहिल्याच षटकामध्ये काय अफलातून दर्जाची गोलंदाजी केली होती शिवम मोकलनं. खरं तर प्रत्युत्तर द्यायचं होतं खेळाडूंना, परंतु त्या प्रत्युत्तरापासून वंचित ठेवलं होतं आणि तिथून खरं तर आपल्या संघाची मजबूत पकड निर्माण करून दिले. चौथा चेंडू फुलटॉस होता. त्याला दिला फेकून. बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी. ते असेल रुबी 11 आणि साहिल एंटरप्राइजेस संगनायक आपण यायचं आहे लगेच. त्याच्यानंतर विनंती असेल आई गावदेवीचे संगनायक आपण यायचं आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय रुबी 11 संघाचा संघनायक, साहिल एंटरप्राइजेस संघाचे संघनायक, आई गावदेवी संघाचे संघनायक आणि जर इथे गावधनी संघ जिंकला तर गावधनी संघाचा संघनायक आपण त्वरित लगेच यायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये लकी ड्रॉ केला जाईल सुपर 4चा. इनिंग मधील शेवटचा चेंडू शेवट गोड केला जातोय निर्धाव चेंडूनं. अशा रीतीने खरं तर गावधनी हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पराभव होणाऱ्या टीम रोनप 11 संघाला आता नावेकाडी प्रीमियर लीगची तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्या संघाला देऊ खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया खरं तर कॉम बॉक्स मधून थेट टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपण आवाज ऐकणार आहोत राजकिरणजी